माझ्या एका मित्राच्या मुलाने गाण्यामध्ये बक्षीस मिळवलं. मित्रांनी काही फारसं कौतुक केलं नाही. दुसरे एक परिचित आहेत, व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या स्टाफने खूप चांगली कामगिरी केली, पण त्यांनी काही फारसं कौतुक केलं नाही. दोघांचा हेतू एकच की ह्यांचं जर का कौतुक केलं फार तर ते डोक्यावर चढतील, म्हणून कौतुकच करायचं नाही. पण या उलट जर का आपण एखादं चांगलं काम केलं तर आपली एक अपेक्षा असते की आपल्याबद्दल काहीतरी चांगलं बोलावं, काहीतरी आपल्याला चांगलं सांगावं, आपलं कौतुक करावं. आणि मग आपण नाराज होतो. मग या दोघांमधलं खरं तत्वज्ञान कुठलं? यावर डॉक्टर एरिक बर्न, ज्यांना बर्ने पण म्हणतात काही माणसं, त्यांनी यावर संशोधन केलं आणि ट्रान्झॅक्शनल अनालिसिस नावाचं शास्त्र शोधून काढलं, जे आज सर्व काउन्सिलर्स आणि सायकोलॉजिस्ट वापरतात. त्यात त्यांनी असं सांगितलं की मानवाला ऍप्रिशिएशन, एक्नॉलेजमेंट आणि रेकग्निशन या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. कुठल्या? तर ऍप्रिशिएशन, एक्नॉलेजमेंट आणि रेकग्निशन. मग ते कुठल्याही प्रकारे मिळो, तुम्हाला साधारणपणे पाठीवर थोपटून मिळो, किंवा असं नुसतं एक्सप्रेशन्सनी असंही मिळो, किंवा असं मिळो, किंवा कुठल्याही प्रकारे शाब्दिक किंवा शब्द नसलेलं, व्हर्बल और नॉन व्हर्बल कसंही असो, पण ते फार महत्वाचं असतं जगण्यासाठी. त्याला त्यांनी स्ट्रोक्स असं नाव दिलं. हे स्ट्रोक्स कुठल्याही प्रकारे मिळाले तरी आपल्याला ते आवश्यक असतात जगण्यासाठी. ते किती आवश्यक असतात तुम्हाला धक्का बसेल ऐकून. त्यांनी असं संशोधन मांडलं की मानवाच्या मूलभूत गरजा आहेत 3. कुठल्या? अन्न, हवा आणि पाणी. या 3 गोष्टी जर नाही मिळाल्या तर मानव मरू शकतो. त्यांनी सांगितलं की या तिघांच्या बरोबर ती 4थी महत्वाची गरज मानवाला जिवंत राहण्यासाठी ही गरज आहे की त्याला स्ट्रोक्स मिळायला लागतात. हे स्ट्रोक्स त्याला कुठल्याही प्रकारे मिळाले तरी चालतात, व्हर्बल और नॉन व्हर्बल, पण ते मिळणं गरजेचं आहे. हे फक्त मानवाला म्हणजे कधीपासून? हेही तुम्हाला ऐकलं तर आश्चर्य वाटेल. आपण जेव्हा जन्माला येतो, अर्भक असतो, अर्भकावस्थेत असताना तेव्हापासून आपल्याला त्याची गरज वाटत असते आणि आपण ते स्ट्रोक्स घेत असतो. जेव्हा आपण लहान मुलाला जवळ घेतो, कपडे बदलतो, त्याला थोपटतो, तेव्हा आपण त्याला ही अनुभूती देत असतो की मी तुझ्यासाठी आहे, मी तुझी काळजी घेतोय, मी तुझं संरक्षण करणार आहे आणि मी कुठेही जाणार नाही. या गोष्टी त्याला कळत असतात आणि त्या गोष्टी आपण त्याला द्यायच्या असतात. लहान मुलांना आपण घट्ट मिठी मारतो तेव्हा शास्त्रज्ञांनी असंही सांगितलं की त्यांच्यामध्ये कॉर्टिसॉल नावाचे केमिकल्स तयार होतात, ज्यामुळे त्यांना एक संरक्षित असल्याच्या भावना निर्माण होतात. अर्थात हे जे स्ट्रोक्स असतात, हे स्ट्रोक्स आपल्याला मोठं झाल्यावर सुद्धा गरजेचे असतात. पण मोठं झाल्यावरती आपल्या त्याकडच्या ज्या अनुभूती असतात त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे मिळाल्या तरी आपल्याला चालणाऱ्या असतात. म्हणजे कसं? तर पाठीवर थोपटणं किंवा असं सुद्धा बोलणं, व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल. मुलांच्या बाबतीत हे संशोधन असं सांगतं की लहान मुलांना जर का रेकग्नेशन आणि बाकीच्या गोष्टी, ज्या स्ट्रोक्स आपण ज्याला म्हणतो, जर का नाही मिळाल्या तर ते दंगेखोर होतात, मस्ती करतात, खोड्या काढतात आणि आई वडिलांना कळत नाही की हा मुलगा असा का वागतोय. पण त्यांना ते मिळणं आवश्यक असतं. अर्थात वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी संशोधनं केली. डॉक्टर हार्लॉव यांनी काही माकडांवर प्रयोग केले आणि एका माकडाला त्यांनी आईबरोबर ठेवलं, दुसऱ्या 2 माकडांना तसंच ठेवलं आणि तिसऱ्या माकडांना वेगळं ठेवलं. आईबरोबर राहिलेली माकडं व्यवस्थित चांगली नंतर संस्कारित होती, कारण त्यांना स्ट्रोक्स मिळत होते. घरचे कोणीही असो, फक्त आईच असं नव्हे. दुसरी माकडं होती ती आयुष्यभर एकटी राहायला लागली आणि ज्यांना खाण्याच्या वेळी थोडेसे सौम्य प्रमाणात झटके दिले जायचे, ती क्रूर झाली, ती फार वाईट प्रकारे वागत होती. स्ट्रोक्सचा परिणाम कसा असतो त्यावर त्यांनी भरपूर संशोधन केलं. त्यानंतर एक महत्वाची केस आहे जी सुझान या नावाने प्रसिद्ध आहे अख्ख्या जगामध्ये, सायकोलॉजिस्ट लोकांमध्ये. ही सुझान 22 महिन्यांची होती, पण तिची वाढ होत नव्हती. तिची उंची जी होती ती उंची फक्त 28 इंचच राहिली होती. तिचं वजन सुद्धा होतं, ते वजन फक्त 15 पाऊंड होतं आणि तिला कसलाही आजार नव्हता, काहीही झालेलं नव्हतं. ही तिची वाढ का होत नाही? त्यानंतर शास्त्रज्ञांनी असं केलं की एक आई सदृश बाई तिच्याबरोबर ठेवली की जी तिला खूप प्रेमाने वागवेल, तिला जवळ घेईल, सगळं करेल. तिला स्ट्रोक्स मिळायला लागले. तिला जेव्हा स्ट्रोक्स मिळायला लागले, थोड्याच दिवसामध्ये त्या सुझानचं वजन वाढलं, तिची उंची वाढली, ती रांगू लागली आणि अगदी व्यवस्थित झाली.
स्ट्रोक्सची गोष्ट ही अशी असते. डॉक्टर स्टायनर यांनी पुढे संशोधन असं केलं की जी लोक वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करतात किंवा कोणी करतात किंवा जास्तीत जास्त वैफल्य येणं, डिप्रेशन हा प्रकार जो होतो त्याच्या मुळाशी स्ट्रोक्स नसणं हा प्रकार भरपूर असतो. त्यांच्या शब्दात त्यांनी असं दिलंय की दिस इज ड्यू टू स्ट्रोक स्टार्वेशन. स्ट्रोक स्टार्वेशनमुळे बऱ्याचदा डिप्रेशन येतं आणि त्यासाठी त्यांना स्ट्रोक्स घ्यायच्यासाठी प्रवृत्त केलं जातं की तुम्ही कशी प्रशंसा सुद्धा घ्या, असं काउन्सिलिंगमध्ये सांगितलं जातं. डॉक्टर स्टायनरने असं सुद्धा सांगितलं की मला आश्चर्य वाटतं की लोक हे स्ट्रोक्स देत का नाहीत एकमेकांना. खरं म्हणजे स्ट्रोक्स हे विनामूल्य मिळणारी गोष्ट आहे, कधी न संपणारी गोष्ट आहे आणि सहजपणे उपलब्ध असणारी गोष्ट आहे. मग आपण का देत नाही? आपण जी कनेक्टेड राहतो एकमेकांशी ती गोष्ट का देत नाही, त्याच्यात कंजूसपणा का करतो? आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपण नेहमीच जगभरच्या वेगवेगळ्या परदेशातल्या शास्त्रज्ञांची नावं घेतो, पण हिंदुस्थानातल्या डॉक्टर मीनू भोसले, कन्सल्टिंग सायकोथेरपिस्ट PhD, ज्यांनी आजपर्यंत हजारो ट्रेनर्स तयार केलेले आहेत, त्यांनी या विषयावरती संशोधन केलं. हार्ट टू हार्ट संस्थेच्या त्या प्रमुख आहेत. त्यांनी हे संशोधन केलं की हे आपण का देत नाही, तर ते विस्तृत त्यांनी मांडलं. त्यांनी 9 प्रकारची कारणं दिली. ती कारणं तुम्ही जर का ऐकलीत तर तुम्ही हसाल, तुम्ही म्हणाल अरे आपण सुद्धा असे कधी कधी वागतो. ती कारणं काय आहेत ही वाचा इकडे. प्रशंसा न करण्याची 9 कारणं जी मीनू भोसलेंनी सांगितली आहेत. डॉक्टर मीनू भोसले म्हणतात, पहिलं कारण, मी जर कौतुक केलं तर ते त्याच्या किंवा तिच्या डोक्यात जाईल आणि त्याने तो ओव्हर कॉन्फिडंट होईल किंवा उद्धट होईल. दुसरं कारण, त्याच्या गाण्याचं कौतुक केलं तर तो किंवा ती अभ्यासात दुर्लक्ष करतील. तिसरं कारण, त्याचं कौतुक करायला आम्ही नेहमीच नसणार, म्हणून कौतुकासाठी आमच्यावर अवलंबून राहायला नको. चौथं कारण, मी जर तारीफ केली तर माझ्याबद्दलची त्याची बॉस म्हणून भीती जाईल आणि त्याला वाटेल मला फार गरज आहे म्हणून मी कौतुक करतो. पाचवं कारण, कौतुक केलं तर तो जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि त्याची प्रगती थांबेल. सहावं कारण, प्रशंसेने त्याची दुय्यम भूमिका तो विसरेल आणि बॉस कोण आहे हे त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे, त्यासाठी मी कौतुक करणार नाही. डॉक्टर मीनू भोसलेंनी अशा प्रकारची 9 कारणं दिली आहेत की ज्यामुळे आपण स्ट्रोक्स देत नाही. आपण चांगलं वागणं, प्रशंसा करणं, रेकग्नेशन या गोष्टी आपण करत नाही. का आपण कंजूसगिरी करतो? आता या गोष्टी जरा आपण बाजूला ठेवूया. आपण रोजच्या जगण्याचा विचार करूया. रोजच्या जगण्यामध्ये आपण का कंजूसी करायची बरं? खरं म्हणजे स्ट्रोक्स हे विनामूल्यच मिळतात. आपण विनामूल्य देऊ शकतो, भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, आपण कधीही देऊ शकतो. मग का नाही द्यायचे ते? आपली आई, आपली पत्नी, आपली मुलं, आपले मित्र का देऊ नयेत? मला स्वतःला याची खंत वाटते की मला पूर्वायुष्यात हे कधी लक्षातच आलं नव्हतं की मी माझ्या आईची किती तारीफ करायला पाहिजे, किती छान जेवण करायची. आम्ही कधी बोललोच नाही. मला त्याची खंत आहे. पण ठीक आहे, आपण कदाचित पुढच्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी जे काही राहिलंय त्यामध्ये आपण चांगलं वागू शकतो. चांगलं वागण्यासाठी मी लोकांना असं नेहमी सांगतो की तुम्हाला काही किडनी काढून द्यायची नाहीये. कोणाला खुश करण्यासाठी किडनी किंवा कुठलाही अवयव द्यायचा नाहीये. फक्त तुम्हाला चांगलं वागायचंय, चांगलं बोलायचंय, समोरच्याची प्रशंसा करायची, कृतज्ञतेने राहायचंय. लगेच कृतज्ञतेने तुम्ही त्याला त्याचं सर्टिफिकेट देऊ शकता. आणि हे विसरू नका कधी. आपण थोडीशी रिव्हिजन करू की आपण हे लक्षात ठेवायचं असतं की माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न, हवा आणि पाणी, जगण्यासाठी तेवढीच महत्वाची गरज ही स्ट्रोक्स देण्याची आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. स्ट्रोक्स ही विनामूल्य मिळतात, आपण कधीही देऊ शकतो, हेही आपण विसरता कामा नये. आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची आपण रोजच्या जगण्यात ही लक्षात ठेवावी की आपण जेव्हा दुसऱ्याला स्ट्रोक्स देतो तेव्हा त्याला त्याचा आनंद मिळतो, त्याला आपण हवेसे वाटतो. आणि जेव्हा त्याला आपण हवेसे वाटतो तेव्हा तो आपल्याकडे कौतुकाने येतो आणि आपण त्याला हवेसे वाटतो. ही गोष्ट आपल्याला आनंददायक असते आणि आपल्याला ते स्ट्रोक्स मिळत असतात आणि आपलंही जीवन आपलं चांगलं होत असतं. मग आपण ही चूक का करावी स्ट्रोक्स न देण्याची? मार्गाला लागूया. आपण आपली बायको, आपली बहीण, आपली आई, आपण सगळ्यांना स्ट्रोक्स देऊया, तारीफ करूया,
काय सुंदर जेवण करतेस, आज किती छान दिसतेस, अरे काय चांगलं केलंस, आपण नेहमीच बोलत राहू. तुम्हाला हे जर का आवडत असेल, तुम्हाला आवडलं असेलच, मला कल्पना आहे, तुम्ही हे शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. युट्यूबवरती संदीप सोनकर टाईप करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट मात्र मी आवर्जून सांगतो हा. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बायकोची तारीफ करा, पण लक्षात ठेवा स्वतःच्याच बायकोची. हा, ऑल दी बेस्ट.